सौ रुपाली अभिजित माने, कराड नगरपालिका निवडणूक 2025 लोकशाही आघाडीतर्फे वॉर्ड क्रमांक 1 मधून मी आणि जयवंतदादा पाटील उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत। तर माझ्याबरोबर तुम्ही बघत असाल तर खूप साऱ्या महिलांचा मला एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून मला खूप चांगला प्रतिसाद महिलांकडून मिळतोय। आणि या वॉर्डमध्ये रस्त्यांची वगैरे जी कामं आहेत ती तर आपण करतच आलेलो आहोत, पण मला एक महिला म्हणून महिला सबलीकरण म्हणजे आधुनिक महिला सबलीकरण, नुसतं महिला किंवा त्यांना जस्ट वुमन्स डे वगैरे सेलिब्रेट करणे हा उद्देश नसून महिला सबलीकरण म्हणजे काय तर महिलांना वेगवेगळ्या प्रकारे जसं की ऑनलाईन मार्केटिंग म्हणजे ते जे छोटे छोटे उद्योग करत असतात तर त्यांना ऑनलाईन मार्केट प्लेस किंवा योजना ज्या आहेत तसेच ग्रामीण भागातील महिलांना ड्रोन पायलट प्रशिक्षण देणे, जसं की महिला शेतीमध्ये खूप इन्व्हॉल्व आहेत। आपल्याकडे शेती बऱ्यापैकी महिला करतात, तर आधुनिक शेतीच्या ज्या सोयी सुविधा आहेत किंवा एक आधुनिकीकरण येतं त्याच्यामध्ये, तसेच आर्थिक नियोजन जसं की महिला बचत गट वगैरे ज्या आहेत त्याच्या माध्यमातून आपण त्यांना आर्थिक प्रशिक्षण जे असतं ते देऊन त्यांना ॲक्च्युली मेंटली आणि फिजिकली सबलीकरण त्यांचं करणे, तसंच आरोग्यविषयक त्यांना वेगवेगळ्या सुविधा पुरवणे हा माझा हेतू आहे। वॉर्डमध्ये सगळ्या वॉर्डमध्ये घर टू घर दोन वेळा तरी जाऊन आलेलो आहे आणि आमची ओळख त्यांना पटलेली आहे की एक सुशिक्षित आणि तरुण व्यक्तिमत्व, दादांची तर पूर्वीपासून ओळख आहे जयवंतदादा पाटलांची, त्यामुळं महिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। PD पाटील साहेबांचं काम इतकं उत्कृष्ट ह्या वॉर्डमध्ये आहे की त्यांना नाव सांगताच लोक आम्हाला PD पाटील साहेब आहे तर काळजी नसावी म्हणून प्रोत्साहन पण देत आहेत आम्हाला। महिलांचे प्रश्न आहेत ते कसे सोडवाल तुम्ही? चे प्रश्न माझ्याकडून म्हणजे माझं शिक्षण MSW झालेलं आहे आणि महिलांचे जर आर्थिक प्रश्न असतील तर आर्थिक लेवलला जाऊन मी माझ्यातर्फे त्यांना योग्य ती म्हणजे काय म्हणतात ट्रेनिंगसारखं प्रशिक्षण देऊन किंवा त्यांना वेगवेगळ्या ज्या सरकारच्या योजना आहेत त्या योजनांची व्यवस्थित त्यांना माहिती देऊन मी त्यांना आर्थिक मदत करेन। तसेच फिजिकली किंवा अजून काही असतील तर फिजिकल आरोग्यविषयक वेगवेगळे आपण ट्रेनिंग प्रोग्राम वगैरे अरेंज करू शकतो त्यांच्यासाठी। विशेषतः लहान मुलींच्या बाबतीत हल्ली वेगवेगळे प्रकार घडत आहेत, जसं की लैंगिक अत्याचार म्हणा किंवा मुली ज्या तरुण वयात येतात त्यांना अपुरं नॉलेज असतं, तर त्या नॉलेजबद्दल त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करण्याची आज काळाची गरज आहे आणि ते मार्गदर्शन वेगवेगळ्या पद्धतीनं आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अरेंज करू शकतो।